आयसीसी विश्वचषक 2023चा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर आलेला आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज हा सामना होणार आहे। त्यापूर्वी 2 कर्णधार आणि 1 ट्रॉफी या संकल्पनेअंतर्गत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी फोटो सेशन केलंय। भारत ऑस्ट्रेलिया मॅच दरम्यान भव्य ड्रोन शोचं आयोजन करण्यात येणार आहे। या शोसाठी 1200 ड्रोनचा वापर केला जाणार आहे। मॅच जिंकल्यानंतर या शोचा जलवा दिसणार आहे। भारताचा नकाशा आणि वर्ल्ड कपची आकृती या शोद्वारे तयार केली जाणार आहे। हा लेझर शो प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणार आहे। कोल्हापुरातील लेझर लाईट शोचा झगमगाट भारत ऑस्ट्रेलिया फायनल मॅच दरम्यान पाहायला मिळणार आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात लाईट शोचा जलवा दिसणार आहे। कोल्हापूरच्या तरुणांचा हा लेझर शो प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणार आहे। उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये एका चित्रकारानं भारताचा कर्णधार रोहित शर्माचं 8 फूट उंचीचं पोर्ट्रेट साकारलंय। आज भारत ऑस्ट्रेलियात महामुकाबला रंगणार आहे। या निमित्तानंच भारताला चीअरअप करण्यासाठी त्यानं हे पोर्ट्रेट साकारलंय। उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये मुलांनी वर्ल्ड कप 2023 ची खास रांगोळी साकारली आहे। विविध असे रंग वापरत या भव्य रांगोळीत वर्ल्ड कपची ट्रॉफी साकारण्यात आली आहे। भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल मॅचच्या पार्श्वभूमीवर खास वाळू शिल्प साकारण्यात आलंय। सुदर्शन पटनाईक यांनी हे शिल्प साकारलेलं आहे आणि यातून टीम इंडियाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। हे शिल्प साकारण्यासाठी 500 स्टीलच्या वाट्या आणि 300 बॉलचा वापर करण्यात आलाय। संपूर्ण देशात आज क्रिकेट विश्वचषकाचा माहोल पाहायला मिळतोय। कोलकात्यातही विश्वचषकाचा फीवर आहे। कलाकार तुहिन मुखर्जी यांनी विश्वचषकाच्या ट्रॉफीची प्रतिकृती तयार केली आहे। विश्वचषकाचा उत्साह आपल्याला जागोजागी पाहायला मिळतोय। मुंबईत गोरेगावमधील नागरी निवारा परिषद परिसरात तरुणांनी विश्वचषकाची भव्य दिव्य प्रतिकृती कंदिलाच्या रूपात साकारली। तसंच टीम इंडियाला शुभेच्छा देत आगळी वेगळी दिवाळीही साजरी करण्यात आली आहे। या अनोख्या वर्ल्ड कपची गोरेगावात जोरदार चर्चा आहे। मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर जात आहेत। रायगडच्या महाड इथे आज दुपारी जरांगे यांची जाहीर सभा होते। यावेळी जरांगे किल्ले रायगडालाही भेट देणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला ते अभिवादन करणार आहेत। मनोज जरांगेंचं पोलादपूर इथे जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी 101 मशाली प्रज्वलित करून जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली। रात्री उशिरा यासाठी शेकडो मराठा बांधव उपस्थित होते। जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। आपली एकजूट तुटू देऊ नका असा सल्ला जरांगेंनी उपस्थितांना दिला। होम ग्राउंडवर मनोज जरांगे भुजबळांना जोरदार उत्तर देणार का याची चर्चा सुरू आहे। 1 डिसेंबरला जालन्यात मनोज जरांगेंची जिल्हा पातळीवरील भव्य सभा होणार आहे। सकल मराठा समाज आणि जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली आहे। 10 लाखांपेक्षा जास्त मराठा बांधव या सभेला हजर राहण्याची शक्यता आहे। जालना शहरामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोगाशी चर्चा केली आहे। तसंच आयोगाकडे 10 ते 12 प्रश्न मांडलेत। मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं, काय शक्यता आहेत, मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यावर त्यांनी आयोगाशी चर्चा केली। जातीय जनगणना करून मेरिटच्या आधारावर आरक्षण द्या अशी मागणी छत्रपती उदयनराजेंनी केली आहे। मनोज जरांगे यांनी साताऱ्यात छत्रपती उदयनराजेंची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जात भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले। मराठा कुणबी नोंदीत सापडल्या, आता आमचा 70 वर्षांचा बॅकलॉग भरून द्या अशी मागणी जरांगेंनी केली। तर इतकी वर्ष नोंदींचे हे पुरावे कुणी दडवून ठेवले होते असा सवालही जरांगेंनी साताऱ्याच्या सभेत केला। जातीय दंगली घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। तसंच टप्प्यात आल्यावर भुजबळांची वाजवणारच असा इशाराही त्यांनी केलाय। जरांगेंची साताऱ्यात सभा झाली आणि यावेळी त्यांनी हा इशारा दिला। संभाजीराजे आणि भुजबळांमध्येही जोरदार जुंपले। भुजबळांची भाषा पाहता आपण त्यांना शाहू फुलेंचे वारसदार म्हटल्याचा पश्चाताप होतोय असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय। तर राजे आरक्षणात कशाला पडता असा पलटवार भुजबळांनी केलाय। छगन भुजबळ यांचं वक्तव्य आग लावणारं असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। भुजबळ उचकवायचं काम करतायत, कॅबिनेट मिनिस्टर अशी भाषा करत असेल तर ही सरकारची भूमिका आहे का असा सवालही दानवेंनी केलाय। बारामतीत धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडेंची विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली। जे सरकार आरक्षण देईल त्याला निवडून आणा, जे आरक्षण विरोधी आहे त्याला खाली खेचा असं आवाहन वडेट्टीवारांनी केलंय। सोबतच नागपूर अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा लावून धरू असा विश्वासही त्यांनी आंदोलकांना दिला।
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय, त्याचाच एक भाग म्हणून धनगर समाजानं 11 डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर एल्गार मोर्चा काढण्याचं ठरवलंय। या मोर्चात संपूर्ण धनगर समाज सहभागी होईल असा दावा करण्यात आलाय। भंडाऱ्यातील शेतशिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय। मळणी करता ठेवलेल्या धानाची रानडुकरांनी नासधूस केली। हा सगळा प्रकार तुमसर तालुक्यातील देवणारा इथे घडलेला आहे। दरम्यान शेतकऱ्यांना वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये जनावरांच्या चाऱ्यासह मक्याच्या कणसाच्या ढिगाला भीषण आग लागली। कुंडाणे शिवारात ही घटना घडली। साठवून ठेवलेल्या जनावरांचा चारा आणि मक्याची कणसं आगीत जळून खाक झाली आहे। यात शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। चंद्रपूरच्या ताडोबांधरी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी माया वाघिणीचा मृत्यू झाल्याची जवळजवळ पुष्टी होते। 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ताडोबांधरी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी आणि 150 कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत वाघाचे अवयव सापडले। माया वाघीण दर्शन देत नसल्यानं वनविभागानं शोध मोहीम राबवली। आता सापडलेल्या अवयवांची DNA पडताळणी होणार आहे। अयोध्येतील रामाच्या मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। देशातील 3 प्रसिद्ध मूर्तिकारांच्या हातून रामाची मूर्ती घडतेय। येत्या 1 ते 2 दिवसात ही मूर्ती तयार होणार आहे। रामाचं बालपणीचं रूप या मूर्तीतून साकारण्यात येत आहे। उत्तराखंडमधील चारधाम मार्गावर कोसळलेल्या बोगद्यातून 41 मजुरांना बाहेर काढण्यात अजूनही यश आलेलं नाहीये। 7 दिवस उलटलेत, मात्र तरीही प्रशासनाच्या हाती अद्याप काहीही लागलं नाहीये। एकीकडे मजुरांना काढण्यासाठी ड्रिलिंग मशीननं बोगद्याचं खोदकाम सुरू आहे, दुसरीकडे त्यांच्यासाठी पूजा अर्चाही केली जाते। रियाद एक्स्पो 2030 सिम्पोजियममध्ये दिमाखदार ध्वनी आणि लाईट वॉटर शोचं सादरीकरण करण्यात आलं। सिम्पोजियम आयोजित या दिमाखदार शोमध्ये अनेक देशातील प्रतिनिधी उपस्थित होते। डोंबिवलीत बालदिनानिमित्तानं चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। आनंद बालभवनमध्ये 7 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेले गड, किल्ले, निसर्ग, सण, उत्सव अशा विविध चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं, ज्याचं उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। तामिळनाडूत तब्बल 15 फूट लांब नर जातीचा कोब्रा आढळलाय। तेनकासी जिल्ह्यात कदमम शहरात एका खासगी कारखान्यातून या कोब्रा सापाची वनविभागानं सुटका केली। उल्हासनगरमध्ये ज्यूस घेण्याच्या वादातून तुफान राडा झाला। या राड्यात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालण्यात आला, ज्याच्यात तो गंभीर जखमी झाला। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। बदलापुरात 7 जणांच्या टोळीनं एका तरुणावर प्राणघातक हल्ला केलाय। रोहन पाठक असं जखमी तरुणाचं नाव आहे। आपल्या गँगमध्ये सामील हो असं या टोळीनं रोहनला सांगितलं होतं, मात्र रोहननं नकार दिल्यानं त्याच्यावर हल्ला करण्यात आला। यातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। अमरनाथमध्ये एकाच रात्री चोरांनी 2 दुकानांमध्ये चोरी केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। दोन्ही दुकानांमधून तब्बल 65,000 रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली आहे। त्यामुळे परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अँटी करप्शनचे पोलीस असल्याचं भासवून लेडीज बारवर छापा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीत 2 पत्रकारांचाही समावेश आहे। त्यांनी पैसे उकळण्यासाठी नेरूळमधील राजमहाल सर्व्हिस या लेडीज बारवर छापा टाकला होता, मात्र बार मालकानं स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्यानं त्यांचं पितळ उघडं पडलं। जळगावात माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात 4 कोटींचा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण आणि इतर तिघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कथित प्रकरणात ही कारवाई झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारीच घरफोडीचा आरोपी निघालाय। चंद्रपूर पोलीस दलातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपी पोलीस नरेश दाहुले याला दरोड्या प्रकरणी अटक केली आहे। सांगलीच्या कुरिअर कंपनीत झालेल्या चोरीचा पोलिसांनी 2 दिवसात छडा लावलाय। कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यानंच ही चोरी केल्याचं तपासात समोर आलंय। पोलिसांनी चोरीचे 15 लाख रुपये हस्तगत केलेत।
जळगावच्या रावेरहून पुण्याला निघालेल्या ट्रॅव्हल्सनं अचानक पेट घेतला. विवराजवळील निमखुरा फाट्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. मात्र प्रवाशांना तातडीनं खाली उतरवण्यात आलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जुन्या गाड्या वापरल्या जात असल्यानंच अशा दुर्घटना घडतायत असा आरोप प्रवाशांनी केलाय. तर आरटीओ याकडे दुर्लक्ष करत असल्याचीही तक्रार आहे. हिंगोली जिल्ह्यातील रिधोरा गावातील तसंच शिवारामध्ये 12 ते 15 एकर वरील ऊसाच्या पिकाला मोठी आग लागली. या आगीत ऊसाचं पीक होरपळून निघाले, त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शेतात उभ्या असलेल्या विद्युत रोहित लारा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.